क्वेश्चन नंबर 1 बघा. 21 तारखेला टाकलेल्या टेस्टनुसार आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करू. या क्वेश्चनमध्ये हा जो क्वेश्चन आहे हा हीट अँड टेम्परेचर या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये सर्वात पहिले तुम्हाला क्वेश्चन रीड करावं लागेल. क्वेश्चन काय म्हणतो ते लक्षात घ्या. यदि एक रॉड 20 डिग्री सेंटीग्रेड पर 100 मीटर लंबा और 100 डिग्री सेंटीग्रेड पर 100.14 मीटर लंबा पाया जाता है तो उसका रेखीय प्रसार गुणांक क्या है. म्हणजे एक जो रॉड आहे तो 20 डिग्री सेंटीग्रेडवर 100 मीटर असतो व 100 डिग्री सेंटीग्रेडवर 100.14 मीटर असतो. तर त्या रॉडचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढा असं या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा पण आपल्याला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढायचं असेल तर आपल्याला 4 गोष्टींची गरज असतो. सुरुवातीचा टेम्परेचर, सुरुवातीची लांबी, शेवटचा टेम्परेचर, शेवटची लांबी. तर बघा, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला काय आहे आणि कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स याला अल्फानी डिनोट करतो आपण. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स याला अल्फानी डिनोट करतो आपण. आणि हा अल्फा इज इक्वल टू लांबीत बदल भागीला ओरिजिनल लांबी म्हणजेच मूळ लांबी गुणिला तापमानात बदल. याच फॉर्म्युलाला मॅथमॅटिकली असंही आपण लिहू शकतो. डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. तर बघा, आपल्याकडे दिलेला आहे, आपल्याला L1 दिलेला आहे 100 मीटर, त्यानंतर L2 दिलेला आहे 100.14 मीटर, तसंच T1 दिलेला आहे 20 डिग्री सेंटीग्रेड, T2 दिलेला आहे 100 डिग्री सेंटीग्रेड. आता हे सगळ्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून बघू. म्हणजे अल्फा इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू चेंज इन टेम्परेचर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. तर बघा, चेंज इन लेंथ, डेल्टा एल म्हणजे काय होतो, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ मोठ्या लांबीमधून छोटी लांबी मायनस करायची. तर 100.14 मायनस 14 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे मूळ लेंथ म्हणजे सुरुवातीची लेंथ काय होती 100 मीटर, म्हणून पहिले आपण मूळ लेंथ घ्यायची 100 मीटर गुणिला चेंज इन टेम्परेचर, मोठ्या टेम्परेचरमधून छोटा टेम्परेचर मायनस करायचं. आणि या सगळ्या इक्वेशनला सॉल्व करायचं. तर आपल्याला अल्फा इज इक्वल टू 100.14 मायनस, सॉरी या ठिकाणी 100 येणार, 100.14 मायनस 14 अगर आपण केलं तर 100.14 मायनस 100 अगर आपण केलं तर येणार 0.14 मीटर. ओरिजिनल लांबी आहे 100 गुणिला 100 मधून 20 गेले तर 80 होणार. याला तुम्ही सॉल्व केले तर 0.14 80 गुणिला 100 केले तर 8000 होतो. 1.14 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. या 2 अंकांना अगर पॉईंटच्या
डेसिमलच्या या साईडला आणायचं आहे तर पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 2 झिरो वाढवून द्यायचे. लक्षात घ्या, पॉईंट नंतर 14 आहे त्याच्यामुळे 8,000 वर 2 शून्य वाढवून द्यायचे म्हणजे डेसिमल पॉईंट हटून जातो. म्हणजेच 14 आणि या 14 पॉईंट नंतर 1-2 संख्या आहेत म्हणून 8,000 वर आपल्याला परत 2 शून्य मांडावं लागेल. तर या इक्वेशनला अगर तुम्ही सॉल्व केले तर आन्सर येतो 1.75 इंटू 10⁻⁻4 पर डिग्री सेंटीग्रेड. हा झालं उत्तर अल्फा म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स. याचाच अर्थ असा होतो की एक रॉड 20 डिग्री सेंटीग्रेडला 100 मीटर असेल आणि 100 डिग्री सेंटीग्रेड एवढा त्याचा अगर रॉडचा टेम्परेचर आपण वाढवलं तर त्याची लांबी अगर 100.14 होत असेल तर त्याचा कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स हा 1.75 इंटू 10⁻⁻4 पर डिग्री सेंटीग्रेड एवढा होत असतो. नेक्स्ट टेस्ट मधला क्वेश्चन आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 5. या क्वेश्चन बघा, सामग्री की विशिष्ट उष्मा क्या है. विशिष्ट उष्मा म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणतो आपण, जे आपण चैप्टर मध्ये शिकला. तो सामग्री की विशिष्ट उष्मा क्या है. यदि हमें 50 डिग्री सेंटीग्रेड से 80 डिग्री सेंटीग्रेड तक 170 ग्राम सामग्री के तापमान को बढ़ाना है के लिए 150 कैलोरी की आवश्यकता होती है. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची आहे. स्पेसिफिक हीट आपल्याला काढायची आहे. याला आपण डिनोट करत असतो एस नी. तर बघा, स्पेसिफिक हीट काढायची आहे तर ती त्याच्यामध्ये एक डाटा आपल्याला दिलेला आहे. आपल्याजवळ सामग्री आहे, त्याचं वजन आहे 170 ग्राम आणि या 170 ग्रामला सुरुवातीला याचा टेम्परेचर असतो 50 डिग्री. नंतर आपल्याला 80 डिग्रीपर्यंत याचा टेम्परेचर वाढवायचा असतो आणि या सगळ्या प्रोसेसला 170 ग्रामला 50 डिग्रीवरून 80 डिग्रीपर्यंत टेम्परेचर वाढवण्यासाठी आपल्याला एनर्जी किंवा शक्ती लागतो किंवा उष्णता लागतो 510 कॅलरी. अगर 510 कॅलरी उष्णता लागत असेल तर त्याची स्पेसिफिक हीट काय, हा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर स्पेसिफिक हीटला एस किंवा सी ने सुद्धा डिनोट करतात. तर बघा, फॉर्म्युला काय होतो स्पेसिफिक हीटचा. हीट असतो थीटा आणि थीटा इज इक्वल टू एम सी डेल्टा टी असं फॉर्म्युला आहे. तर एम सी डेल्टा टी, तर याच्यामध्ये लक्षात घ्या थीटा म्हणजेच हीट उष्णता, मास, एम मीन्स मास वस्तुमान, सी स्पेसिफिक हीट, याला एस नी सुद्धा डिनोट करतात. डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर, तापमानातील बदल. तर बघा, आपल्याला काय काढायचं आहे. आपल्याला उष्णता दिलेली आहे, उष्णता सुद्धा आपल्याकडे दिलेली आहे. ही आहे 510 कॅलरी. मास सुद्धा आपल्याला दिलेला आहे 170. त्यानंतर स्पेसिफिक हीट आपल्याला काढायची आहे आणि चेंज इन टेम्परेचर साठी आपल्याला 2 टेम्परेचर दिलेले आहेत. त्याच्यापैकी मोठ्या टेम्परेचर मधून छोटा टेम्परेचर वजा करायचं आहे. तर लक्षात घ्या, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मास दिलेला आहे, टेम्परेचर दिलेला आहे, हीट दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे स्पेसिफिक हीट. म्हणजे याला आपल्याला एकटं ठेवायचं आहे. तर मास आणि चेंज इन टेम्परेचर आपल्याला इज इक्वल टूच्या या साईडला आणायचं आहे. तर आपण नेहमी शिकल्याप्रमाणे अगर मास आणि चेंज इन लेंथ हे अगर इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला गुणाकारात असतील तर लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर ते भागाकारात जातात.
तर हा फॉर्म्युला असा तयार होईल, एम इंटू डेल्टा टी इज इक्वल टू सी होणार. आता सी म्हणजे स्पेसिफिक हीट आपलं निघू शकतो. आपल्याला फॉर्म्युला तयार झाला, स्पेसिफिक हीट इज इक्वल टू हीट अपॉन मास इंटू चेंज इन टेम्परेचर. तर लक्षात घ्या, हीट आपल्याला दिलेली आहे 510 कॅलरी, मास दिलेला आहे 170 आणि चेंज इन टेम्परेचर तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे मोठ्या टेम्परेचरमधून छोटा टेम्परेचर मायनस करायचा आहे. हा डिग्री सेंटीग्रेडमध्ये आहे. तर 510 170 इंटू 30, याला अगर तुम्ही सॉल्व केलेत, हा असतो आपला सी. याला अगर सॉल्व केले तर 150 डिवाइड बाय 170 इंटू 30, याला आपण सॉल्व केलं तर 510 डिवायडेड बाय 00 एवढा याचा आन्सर येणार. 17 3 51 आणि हे 2 शून्य. तर हा शून्याशी शून्य कटला, 51 1 51, 1 याच्या ठिकाणी उरला, इकडे 10 उरला, म्हणजे 1/10 हा आन्सर उरलेला आहे. तर यालाच अगर सिम्प्लिफाय केलं तर ह्याला वर घेऊन गेला तर हा होणार 0.1. याला अगर याचे आन्सर तुम्ही काढलेत तर 0.1 होणार. म्हणजेच स्पेसिफिक हीट इज इक्वल टू 0.1 हा आपलं आन्सर आलेला आहे. तर तुम्हाला समजा परीक्षेत विचारलं, लक्षात घ्या पुन्हा एकदा, परीक्षेमध्ये अगर तुम्हाला विचारलं विशिष्ट उष्मा काढा, विशिष्ट उष्मा काय, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला डाटा दिलेला असणार, 2 टेम्परेचर दिलेले असणार, मोठा टेम्परेचर, छोटा टेम्परेचर. त्यानंतर तुम्हाला दिलेला असणार सामग्रीचं ग्राममध्ये दिलेलं असणार. लक्षात घ्या, समजा लिटरमध्ये दिलेला असेल तर त्याला इंटू 1000 करायचं, म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 ग्राम होतो. तर या ठिकाणी ऑलरेडी ग्राममध्ये दिलेला आहे, तर 170 ग्राम घ्यायचं. तापमान तुम्हाला हीट दिलेली असते, उष्णता दिलेली असते 510 ग्राम. तर या ठिकाणी विशिष्ट उष्मा विचारल्यानंतर 2 टेम्परेचर, वस्तुमान आणि उष्णता या 4 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. तर या 4 गोष्टी दिल्यानंतर एक फॉर्म्युला येतो, हीट इज इक्वल टू मास स्पेसिफिक हीट अँड डेल्टा टी, MC डेल्टा टी असं फॉर्म्युला असतो. त्याला चेंज करायचं, सी इज इक्वल टू थिटा इंटू मास इंटू डेल्टा टी या स्वरूपात मांडणी करायची आणि दिलेल्या सर्व डाटा या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करायचं. म्हणजेच 510 170 गुणिला 80 मायनस 50, याला तुम्ही सॉल्व केलेत तर होणार 510 170 गुणिला 30, 17 3 51, म्हणून 51 आणि हे 2 झिरो आहेत, हे 2 झिरो इकडे वाढवून द्यायचे, 51 से आणि हा 510. तर 0 झिरो कटला, 51 1 51, हा 0 आहे, म्हणून 1/10 झालं इज इक्वल टू 0.1. तर शेवटी स्पेसिफिक हीट जी आहे ते 0.1 आलेली आहे. यालाच म्हणायचं स्पेसिफिक हीट. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये आलंच क्वेश्चन तर अशा पद्धतीने सॉल्व करायचे. असे 2 टाईपचे आपण क्वेश्चन बघितलं. टाईप नंबर 3, 3च टाईपचे आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतील. तर टाईप नंबर 3 बघा काय आहे. टाइप नंबर 3 मध्ये कितनी मात्रा में उष्णता की आवश्यकता होगी जब मास इज इक्वल टू 120 लीटर, T1 इज इक्वल टू 20 सेंटीग्रेड, T2 इज इक्वल टू 85 डिग्री सेंटीग्रेड और स्पेसिफिक हीट 1.2. तर बघा या ठिकाणी आपल्याला उष्णता विचारलेली आहे, विशिष्ट उष्मा विचारलेली नाही आहे. उष्मा विचारलेली आहे, म्हणजे उष्णता आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी मास दिलेला आहे 120 लिटर, टेम्परेचर दिलेले आहेत 85 डिग्री सेंटीग्रेड आणि 20 डिग्री सेंटीग्रेड. स्पेसिफिक हीट सुद्धा आपल्याला दिलेली आहे, म्हणजे सी दिलेला आहे किंवा एस दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये विशिष्ट उष्मा होणार थिटा इज इक्वल टू
एस किंवा एम सी डेल्टा टी. सेम फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, पण या ठिकाणी ही उष्णता आहे, हा मास आहे, म्हणजे त्याला वस्तुमान म्हणतो आपण. हा विशिष्ट उष्मा आहे, विशिष्ट उष्मा आहे, आणि हा तापमानातील बदल आहे. तापमानातील बदल आहे. तर लक्षात घ्या, या फॉर्म्युल्याचा आपण वापर करू. सर्वात पहिले आपल्याला दिलेला आहे टेम्परेचर T1 इज इक्वल टू 20 डिग्री सेंटीग्रेड, T2 इज इक्वल टू 85 डिग्री सेंटीग्रेड, मास इज इक्वल टू 120 लिटर युनिटकडे लक्ष ठेवायचं, आणि S मीन्स स्पेसिफिक हीट इज इक्वल टू 4.2. स्पेसिफिक हीटला युनिट नसतो. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला उष्णता काढायची आहे, उष्मा काढायची आहे, म्हणजे उष्णता काढायची आहे. मराठीमध्ये उष्णता म्हणतात, हिंदीमध्ये उष्मा म्हणतात. मास एम मीन्स मास किंवा वस्तुमान, सी मीन्स विशिष्ट उष्मा, आणि डेल्टा टी मीन्स तापमानातील बदल. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवू. आपल्याला थीटा काढायचा आहे. मास आपल्याला दिलेला आहे 120 लिटर दिलेला आहे, पण याला आपल्याला ग्राम मध्ये पाहिजे, म्हणजेच या मासला इंटू 10⁻³ करावं लागेल, इंटू 10⁻³ करावं लागेल, म्हणजे हा झालं ग्राममध्ये. इंटू स्पेसिफिक हीट 4.2, विशिष्ट उष्मा स्पेसिफिक हीट 4.2, इंटू तापमानातील बदल, म्हणजे मोठा टेम्परेचर मधून छोटा टेम्परेचर मायनस करायचं आहे. तर 120 गुणिला 1000 म्हणजेच 1×10⁻³. तर 120 याच्यावर 3 झिरो मांडा, म्हणजे तुमचा हा ग्राममध्ये कन्वर्ट होईल. 3 झिरो का बरं मांडला आपण? 10⁻³ मीन्स 3 झिरो इंटू 4.2 इंटू 85 मधून 20 गेले तर 65. याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल. Q इज इक्वल टू दिस मच. याला अगर तुम्ही सॉल्व केलेत या प्रश्नाला सॉल्व केल्यानंतर तुमच्याजवळ आन्सर असणार 3276 0.000 जूल मध्ये आन्सर येणार. लक्षात घ्या, हीट ही जूल मध्ये असतो. पण तुम्हाला जे पर्याय दिलेले आहे, पर्याय अशा प्रकारे आहेत. 32750 किलो जूल ए पर्याय, बी पर्याय आहे 32760 किलो जूल, सी पर्याय आहे 32770 किलो जूल, आणि डी पर्याय आहे 32780 किलो जूल. तर मित्रांनो, आपला आन्सर आलं हा पर्याय आहे अशा पद्धतीचे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी किलो 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 ऍड केलेलं गेलं आहे. आणि किलो जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा 3 झिरो मायनस करतो, किंवा याला 10⁻³ लावल्यानंतर आपण डायरेक्ट किलो लावू शकतो. म्हणजेच या ठिकाणचे 3 झिरो आपल्याला हटवायचे आहेत. तर लक्षात घ्या, 32760
आणि 3 झिरो हटवल्यामुळे आपण त्या ठिकाणी किलो लावू शकतो. तर हा झाला किलो जूल. थीटा. सो उष्णता, थीटा मीन्स उष्णता इज इक्वल टू 32760 किलो जूल. हा आपला आन्सर आलेला आहे. तर 32760 किलो जूल, बी हा आपला ऑप्शन आहे. सो आन्सर इज इक्वल टू बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20, 21 तारखेला टाकलेल्या टेस्ट मधला क्वेश्चन नंबर 20. या ठिकाणी 2 टेम्परेचर दिलेले आहेत आपल्याला. 20 डिग्री सेंटीग्रेड ते 35 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान अगर आपण एखाद्या वस्तूचा वाढवलं, त्या वस्तूचा वस्तुमान दिलेला आहे आपल्याला 85.5 ग्राम. वस्तू आहे रेत. का तापमान बढ़ाने के लिए आवश्यक उष्मा की मात्रा की गणना करो. तर या ठिकाणी आपल्याला उष्मा काढायची आहे, म्हणजे थीटा काढायचा आहे आपल्याला. थीटा काढायचा आहे. थीटाला आपण उष्मा म्हणतो. तर या थीटाचं फॉर्म्युला आहे आपल्याकडे mc∆T. पण या प्रश्नामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिक हीट दिलेली नाही आहे. स्पेसिफिक हीट दिलेली नाही. तसं रेतचं जो स्पेसिफिक हीट आहे तो आहे 0.92 च्या जवळपास. .290 स्पेसिफिक हीट आहे, पण आपल्याला दिले नाही आहे. तर याला वगळून टाकायचं आणि स्पेसिफिक हीट ही 1 म्हणायची. स्पेसिफिक हीटला डायरेक्ट 1 म्हणायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ज्या प्रॉब्लेममध्ये स्पेसिफिक हीट दिलेली नसेल त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट 1 म्हणायची. तर बघा, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला याचा प्रॉब्लेम मिटलं, दिलं नाही आहे, म्हणजे आपल्याला याला युनिटी म्हणावं लागेल, दॅट इज 1 म्हणावं लागेल. टेम्परेचर दिलेलं आहे 35 ते 20 पर्यंत आपल्याला हीट द्यायची आहे आणि वस्तुमान दिलेलं आहे 100 ग्राम. तर किती उष्णता द्यावं लागेल, किती कॅलरी एवढी उष्णता द्यावं लागेल, हा आपला आन्सर आहे. तर आपल्याला किती जूल उष्णता मिळेल तो आपण शोधून काढू. थीटा इज इक्वल टू mc∆T. या ठिकाणी सी दिलेलं नाही आहे, म्हणजे याला आपल्याला 1 म्हणावं लागेल. मास दिलेला आहे, डायरेक्ट ग्राममध्ये आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. हा ग्राम आहे. T1 आहे 20 डिग्री सेंटीग्रेड. T2 दिलेला आहे 35 डिग्री सेंटीग्रेड. सो आपण या ठिकाणी ठेवू थीटा इज इक्वल टू मास आहे आपला 85.5. हा हमेशा ग्राममध्ये असायला पाहिजे. इंटू 1. स्पेसिफिक हीट दिलेली नाही आहे म्हणून आपल्याला 1 मानायची आहे. चेंज इन टेम्परेचर, हमेशा मोठ्या टेम्परेचरमधून छोटा टेम्परेचर वजा करायचं. 85.5 इंटू 1 इंटू याला अगर सॉल्व केले तर 15 होणार. या इक्वेशनला अगर तुम्ही सॉल्व केले तर 85.51 इंटू याचं होणार 128.25 जूल. एवढा आन्सर या ठिकाणी तयार होत असतो. 1.28.25 जूल. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए ऑप्शन 126.28 जूल. बी ऑप्शन आहे 128.26 जूल. सी ऑप्शन आहे 128.25 जूल. आणि डी ऑप्शन आहे 125.28 जूल. समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या सिलेबसनुसार तुम्ही कॅल्सी सुद्धा यूज करू शकता, पण कॅल्सी हा एकदम साधा असायला पाहिजे. ठीक आहे. तर आन्सर आपला आलेला जो आन्सर आहे तो ऑप्शनमध्ये सी नंबरचा ऑप्शन आहे. सो अवर आन्सर इज सी. तर अशा पद्धतीने 3 टाईपचे आपण 4 क्वेश्चन्स बघितलं आणि परीक्षेमध्ये या 4 क्वेश्चन पैकीच
एक क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणार. तर या 4 क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने समजून घ्या. मी शेवटचा क्वेश्चन परत एकदा तुम्हाला रिपीट करतो. बघा, एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. त्या क्वेश्चनला थोडासा रीड करू आपण. 20 डिग्री सेंटीग्रेड से 35 डिग्री सेंटीग्रेड तक 85.5 ग्राम रेत का तापमान बढ़ाने के लिए आवश्यक उष्मा मात्रा की गणना करो. आणि आपल्याला जवळ 85.5 ग्राम रेत आहे. त्या रेतचा सुरुवातीचा टेम्परेचर 20 डिग्री सेंटीग्रेड होता आणि त्या रेतला 35 डिग्री सेंटीग्रेड एवढा तापमान आपल्याला वाढवायचं आहे. एवढा तापमान दिल्यानंतर लागणारी जी उष्णता आहे ती उष्णता आपल्याला काढायची आहे. समजा 85.5 ग्राम रेतला 35 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत अगर तापमान द्यायचं असेल तर तुम्हाला किती उष्णता द्यावं लागेल, किती उष्मा द्यावं लागेल, हा आन्सर आपल्याला काढायचा आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे उष्णता इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. म्हणजेच थीटा इज इक्वल टू MC डेल्टा टी. थीटा म्हणजे आपली उष्णता असते. तर उष्णता इज इक्वल टू मास इंटू C इंटू डेल्टा टी. या ठिकाणी दिलेल्या क्वेश्चनपैकी आपण डाटा घेऊ. मास दिलेला आहे 85.5 ग्राम, T1 दिलेला आहे 20 डिग्री, T2 दिलेला आहे 35 डिग्री आणि स्पेसिफिक हीट आपल्याला दिलेलं नाही आहे. तसं रेतचं जो स्पेसिफिक हीट आहे तो 0.290 असतो, पण या ठिकाणी दिलेला नाही आहे म्हणून आपण युनिटी मानू, याला 1 मानू आणि 1 मानल्यानंतर त्याला आपण या ठिकाणी पुट करू. तर बघा 85.5 मास झाला, स्पेसिफिक हीट झाली 1 आणि चेंज इन टेम्परेचर, हा डेल्टा म्हणजेच चेंज इन टेम्परेचर होतो. याला कन्फ्यूज होऊ नका. डेल्टा म्हणजेच चेंज इन टेम्परेचर, ज्याच्या समोर डेल्टा असतो. इथं समजा L असता तर चेंज इन लेंथ झालेला असता. म्हणजे डेल्टा T मीन्स चेंज इन टेम्परेचर, तापमानातील बदल. म्हणून या ठिकाणी आपण बदल काढतो. बदल काढत्या वेळेस मोठ्या टेम्परेचरमधून छोटा टेम्परेचर मायनस करायचं. या ठिकाणी मोठा टेम्परेचर 35 आहे, छोटा टेम्परेचर 20 आहे, म्हणून 35 मधून 20 मायनस करायचे. 85.5 इंटू 1 इंटू 15 हा आपण इक्वेशन ठेवलं. या इक्वेशनमध्ये थीटा इज इक्वल टू 128.25 जूल एवढा आन्सर तुमचा निघून येणार आणि हा आन्सर पर्यायामध्ये Cचा आन्सर आहे म्हणून आपण C आन्सरला टिक करू. अशा पद्धतीने आपण 4 क्वेश्चन बघितलं. मोस्ट इम्पॉर्टंट हीट चॅप्टरचे 4 क्वेश्चन्स. तर सर्वांनी याचा चांगला अभ्यास करा आणि 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरवर मिळतील. थँक्यू टू वॉचिंग माय व्हिडिओ.